प्रभाग क्रमांक 13 साठी इच्छुक असलेल्या उमेदवाराशी आपण संवाद साधणार आहोत. काय आपल्याला नमस्कार, मी श्वेता शिंदे बोलतेय. मी डॉक्टर आहे प्रोफेशननी आणि माझं प्रभाग क्रमांक 13 मध्ये माझी इच्छा आहे की मी तिथून ट्राय करावं. बिकॉज मी जसं की भरपूरदा काम केलं, 2-3 वर्ष झालं मी या सेक्टरमध्ये काम करते. तर मी बघते की भरपूर सारे हेल्थ रिलेटेड इश्यूज सोलापूर सिटीमध्ये भरपूर आहेत. तर त्याबद्दल काहीतरी आपण करावं ही माझी भरपूर इच्छा होती. का द्यावं, तुम्हालाच उमेदवारी का द्यावी? कारण की असं आहे की जसं की मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरनी म्हटलेलं आहे की यूथला एक अपॉर्च्युनिटी भेटावी आणि भरपूर यूथकडून कन्सेप्ट जे आहेत ते भरपूर नवीन भेटू शकतात. तर त्यासाठी मला असं वाटतं की मी त्यासाठी भरपूर परफेक्ट चॉईस. आता तुम्ही मुलाखतीला गेले, काय काय प्रश्न विचारले? त्यांनी विचारले की पहिला कधी तुम्ही होतात का, कोणत्या पदावरती तुम्हाला पद भेटलं, की ते पद तर मला अद्याप भेटलं नाहीये. बट मी भरपूर साऱ्या आरोग्य योजनामध्ये भरपूर काम केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंडर जे एक कॅम्प होतं याच एरियामध्ये, तर तिथे पण मी हेल्थ शिबिर घेतलेलं आहे 3-4. तर त्या रिलेटेड मला असं वाटतं की आपण करावं आणि याच्यातून मला इच्छा आहे की बाई आपण लोकांची सेवा करावी आणि त्याच्यातून आपल्याला जर पद भेटले एखादं तर त्याच्यातून आपण भरपूर काही गोष्टी करू शकतात. पक्षीय राजकारण कसं असतं याची कल्पना आहे? काय बोला? पक्षीय राजकारण कसं असतं याची कल्पना आहे हा, थोडीफार कल्पना आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे घडून येत आहे. तुम्ही डिटेल सांगा की कुठल्या मतदारसंघामध्ये आणि किती नंबर प्रभाग आहे आणि जातीचं समीकरण काय? हा जुना पारंपरिक मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा आहे. या ठिकाणी सुनील कामाटे नगरसेवक होते, त्यांनी चांगलं काम केले. पण त्याच्या शहरमध्ये कोटेंचा मतदारसंघ येतो. किती मतदार आहेत सध्या 27,000 पर्यंत वोटर आहेत ते. तुमच्या मुलीला तुम्ही समोर करताय का? म्हणजे काय शहरामध्ये आरोग्याच्या संदर्भात खूप समस्या आहेत. बाकी गटारीचे काम तुंबलं, रोडचे कामं झाले किंवा ना इतर कुठले कामं कमी जास्त होत असतील, पण आरोग्य सेवा ही महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये तुमच्या अनुभवाचा फायदा होईल त्यामुळे. हो, या प्रयत्न मी पाठीशी राहण्यामुळे तसं तिला सहकार्य होईल. मी त्यांना विचारलं की राजकारणाचा काही लवलेश तुम्हाला माहिती आहे? तिला त्यातलं काही माहित नाही. अंतर्गत राजकारणाचा फायदा घेऊन तुम्ही त्यांना उमेदवारी द्याल का? नाही, असं काही नाही. जर करताना जर मोदी साहेबांचं आणि फडणवीस आणि मोदी साहेबांचं जरी म्हणणं राहिलं तरी स्थानिक लेवलवर स्थानिक नेतृत्वाचंच राजकारण चालतं, त्या मताशी तुम्हीही सहमत आहात. स्थानिक नेतृत्वावर तुमची भिस्त कोणावर आहे? कसं आहे की आता शहराचे मध्यचे आमदार कोटे साहेब आहेत. यापूर्वी हा मतदारसंघ तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख पाहायचे. थोडा प्रभाग बापू बघायचे. ते यापूर्वी ते थोडंफार पाहत असल्यामुळं काही ठिकाणी त्यांचं उमेदवार वगैरे सतत राहायचे. थोडंफार मागं पुढं होईल, परंतु या ठिकाणी सगळे एकत्रित एलंतावरला येतील, कारण वरूनच आदेश आहेत सगळ्यांनी एकत्र तुमच्या गटातट मिटवा आणि ना हे काही पण करून 75-100 पर्यंत सीट आली पाहिजे असं वरून धोरण आहे. अबकी बार 75 पार असं देखील इच्छुक उमेदवारांचा नारा आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पाटील.